खूप जास्त चावणारा साप। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज परत आपण आलो आहे पटेल नगरमध्ये, तुपकर ना हो, देवळे सरांच्या घरी। कुठे गेलाय? या फरशी खाली, ही जी फरशी आहे ना मार्बल खाली, हे दोन याच्या खाली, म्हणजे हा जो गॅप आहे खाली तो ओटा आहे ना, तिच्यात गॅप आहे मोठा, हा गॅप आहे ना। आम्ही त्याला काय केलं, असं इथून इथपर्यंत आणलो, अशी काडी लावली त्याला, तो काडी लावली, चालत चालत बाहेर गेला, परत गेल्यानंतर याच्यामध्ये घुसला। किती मोठा आहे आणि हे असं इतका आहे तो, बारीक करंगळी सारखा आहे आणि लंबा आहे, एवढा लांब आहे। दबला 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 सरकते कवड्या आहे हो का? खूप जास्त चावणारा साप। आम्ही धरू। हा आहे मित्रांनो कॉमन वुल्फ स्नेक, कवड्या साप। खूप जास्त ॲग्रेसिव्ह, पकडल्यानंतर खूप जास्त चावणारा बिनविषारी साप। बिनविषारी आहे का? तुम्ही पांढऱ्या म्हणले म्हणून मी तुम्हाला म्हणलं मनेर असेल एखादा, काळा म्हणले ना तुम्ही। हा, थोड्याशा पिवळसर आहेत पट्ट्या, ग्रेसी एवढा लक्षात येत नाही आमच्या, आमच्या थोडा लक्षात येत नाही जास्त। बरेचसे लोक ह्या सापाला मनेर सुद्धा समजतात। तुम्ही तर ते आम्हाला ते पांढरे पट्टे दिसणार तर आम्ही तर म्हणजे आता गृहीत धरलेलं होतो ते। नाही हे म्हणले ना मी, त्याच्यामुळे त्यांना म्हणलं पिवळसर दिसले पट्टे का पांढरे दिसले? पांढरे दिसले ते अंधारामध्ये। हो नाही, आता बरोबर आहे, अंधार असल्यामुळं लवकर लक्षात नाही। चमकत होतं पुन्हा। आणि या एरियात म्हणजे जवळपास असे बरेच 7-8 दिसलेत आतापर्यंत। साप भरपूर आहेत, हा. साप सगळीकडे आहेत। याचं मुख्य खाद्य पाल आहे, हा, त्याच्यामुळे हा बऱ्यापैकी मानवी वस्तीमध्ये राहतो साप। आणि एक वेळेस त्याची सेम बरणी असाच आमच्या सज्जावर होता एकदा। आणि आता घरात सगळीकडे असतो हा साप। हा, दबला थोडासा, दबला दिसत नाही काय लागलेलं त्याला। हा, तुम्हाला तर बरंच चावलं वाटतं तो। हो थोडासा, बिनविषारी असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। आम्हाला तो कोणत्याही रस्त्याचा प्रॉब्लेम होतो। साप म्हणल्यावर ते लोकांच्या डोक्यात आहेच भीती जरा। फक्त आमचं होतं किंवा मारायचं नाही त्याला, हा, ते डोक्यातच नव्हतं, मारलाही असतं तो। आम्ही मोठी गाडी ठेवली होती बाहेर जायसाठी, तो इथपर्यंत आला आणि परत फिरला वापस। ही गाडी ठेवून ते गाडीपर्यंत आला तो, गाडीवरून चालत। बरोबर, त्या कुंडीमध्ये होता तिथे। बाहेर काढायचं। ठीक आहे, झालाय सक्सेसफुली रेस्क्यू। हो. शेजारीच आता अभयारण्य आहे। हो, हे अभयारण्यच आहे। हो, तुमचं आता चिटकूनच घर सगळं। आम्हीच अभयारण्यात राहत होता। देवळे सरांना, हो, हे आहेत देवळे सर, ज्यांच्याकडे आपण साप रेस्क्यू केला। आता त्यांनी आधी प्रयत्न केला याला घराच्या बाहेर काढून द्यायचा, पण परत वापस फिरला आणि त्या फरशीखाली घुसला होता। आता त्यांच्या सांगण्यानुसार मला मनेर वाटल्यामुळे मी त्यांना म्हणलं होतं की काही करू नका, मी येतो आल्यावर बघूयात म्हणून। पण नशिबाने तो काही विषारी साप नाहीये, बिनविषारी साप आहे। मारण्याचा काही असा विषय नव्हता, आम्हाला फक्त बाहेर काढून द्यायचं होतं त्याला। तेच महत्वाचं, साप आपल्याला मारायचे नाही। नाही, आमचं दोघा तिघांचं तेच ठरलं होतं की याला फक्त आपण बाहेर वाट काढून देऊ, कारण ते अन्न साखळीतला एक महत्वाचा घटक आहे साप। हो हो, चला धन्यवाद, तुमचे धन्यवाद। काय मित्रांनो, कवड्या साप जो काल रात्री आपण देवळे सरच्या घरून रेस्क्यू केला होता। कॉमन वुल्फ स्नेक, नॉर्मली खूप जास्त ॲग्रेसिव्ह राहणारा, खूप जास्त बाईट करणारा, ब्राऊन कलर आणि अंगावर सिंगल पिवळसर पट्टे, ही ह्या सापाची ओळख। बरेच लोक ह्यालासुद्धा मण्यार समजतात, म्हणजे कालही तीच गफलत झाली होती। ह्यालाच घ्या। सापाचं मुख्य खाद्य पाल असल्यामुळे बऱ्यापैकी मानवी वस्तीमध्ये आढळणारा हा साप। सोडून देऊयात, ॲग्रेसिव्ह झालाय बराच, बाईट करतो।
दिलं मित्रांनो सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. वेगळाच बिहेव करायला लागला, झटके मारायला लागले. जोरजोरात झटके मारत चालतोय. स्वतःला थोडासा मोठा दाखवायचा प्रयत्न करतो. फुगलाय जरा आता. थँक्यू.